मयात्मद विश्वकर्माय सुतार समाज संस्था वनी तसेच महिला मंच व युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभू श्री विश्वकर्मा जयंती उत्सव शनिवार दिनांक 31 जानेवारी रोजी मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला। या उत्सवाचे आयोजन श्री महादेव मंदिर सुतारपुरा येथे करण्यात आले होते। उत्सवाची सुरुवात सकाळी 7 वाजता रांगोळी स्पर्धेने झाली। सकाळी 8:30 वाजता ध्वजारोहण झाडे सुतार समाज संस्था वनीचे अध्यक्ष अमन बुरटकर यांच्या हस्ते पार पडले। सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत प्रभू श्री विश्वकर्मा यांच्या मूर्ती व प्रतिमेची भव्य शोभायात्रा महादेव मंदिर सुतारपुरा येथून वनी शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली। पदावली भजन, टाळ, मृदुंग व ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या शोभायात्रेमुळे संपूर्ण वनी शहर भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेले। शोभायात्रेचे शहरातील चौकाचौकात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। गांधी चौकात महेश राखुंडे व मित्रपरिवार यांच्या वतीने शोभायात्रेतील भाविकांचे चहा, बिस्किट व केळे देऊन स्वागत करण्यात आले। दुपारी 1 वाजता प्रभू श्री विश्वकर्मा पूजन सौ पौर्णिमा व गोविंदा नानाजी निवलकर यांचे शुभ हस्ते संपन्न झाले। यावेळी महिलांसाठी हळदी कुंकू, चहा व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती। दुपारी 1:30 वाजता मुख्य जयंती कार्यक्रमास सुरुवात झाली। या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार संजीव रेड्डी बुतकुरवार वनी विधानसभा यांच्या हस्ते झाले। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट निलेश चौधरी, शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी हे होते। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विद्याताई आत्राम, नगराध्यक्ष वनी, राकेश बुग्गेवार, उपाध्यक्ष नगरपरिषद वनी, आरती वांड्रे, अर्चना झिलपे, नितीन धाबेकर, शालिक दुधलकर, मंगलाताई झिलपे व रूपक संजय अंडुस्कर यांची उपस्थिती होती। या प्रसंगी मान्यवरांनी प्रभू श्री विश्वकर्मा यांची महती सांगत सुतार समाजाच्या परंपरा, कौशल्य व समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी संघटन व शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले। या वर्षाचा सुतार समाजरत्न पुरस्कार सेवानिवृत्त शिक्षक तथा सुतार समाज कार्यकारिणीचे उपाध्यक्ष देवराव बुरटकर यांना प्रदान करण्यात आला। सुतार समाजाला नवीन दिशा देत समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक प्रगतीसाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल त्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। सायंकाळी 3 ते 6 या वेळेत भाविकांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली। त्यानंतर सायंकाळी 6 ते रात्री 1:30 वाजेपर्यंत भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी झाडे सुतार समाज संस्था, महिला मंच व युवा मंच यांच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले असून समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला।